महाराष्ट्राच्या विकासासाठी मायक्रोफास्टची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होत असून त्यामुळे राज्यात AI हब उभारला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दरम्यान लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री व माजी राज्यपाल अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी निधन झाले। ते 91 वर्षांचे होते। लातूरच्या नगर परिषद सभागृहापासून आमदार, खासदार, विविध खात्यांचे मंत्री ते देशाचे सर्वोच्च सभागृहाचे अध्यक्ष असा सुमारे 50 वर्षांचा निष्कलंक राजकीय प्रवास त्यांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश व राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लोकसभा अध्यक्ष म्हणून चाकूरकर यांनी संसदीय कामकाजात अनेक अभिनव उपक्रम राबवले। तत्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण व ठाम नेतृत्व म्हणून त्यांचे देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान होते। त्यांच्या निधनाने राज्य व देशाने एक महान मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे। जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम AIOS, त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत, ते शोकेस करण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांच्याशी माझी 1-on-1 मीटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला AI कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत AI को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली। विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल, हेल्थ केअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं को पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली। आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे, जवळपास $17 बिलियन। मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतोय त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे। आत्ता देखील त्यांचे बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि AIचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक काम केलं आहे। एक अतिशय रिस्पेक्टेड अशा प्रकारचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। प्रचंड त्यांचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे की एक अतिशय इन्फॉर्म्ड, अतिशय हुशार अशा प्रकारचा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्याचसोबत राजकारणामध्ये एक प्रचंड सभ्यता पाळणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं। त्यामुळे ज्याला एक रिस्पेक्टेड लीडर आपण असं म्हणतो की ज्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे, पक्षाच्या पलीकडे संपर्क ठेवून, आदर ठेवून काम करणारे ते नेते म्हणून आपल्याला पाहायला मिळतात। एक मोठी कारकीर्द आहे, ज्या कारकिर्दीबद्दल खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील, त्या मी नंतर बोलीन त्याच्यावर। पण मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व हे आज आपल्यातनं गेलेलं आहे आणि शिवराज पाटील हे वेगवेगळ्या कारणांनी निश्चितपणे आपल्याला आठवणीत राहतील। त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपल्याला आठवणीत राहतील। माझं स्वतःचं देखील खूप पर्सनल त्यांच्याशी चांगले संबंध आले आणि अतिशय त्यांचं प्रेम मिळालं। अनेक वेळा चांगले निर्णय घेतल्यानंतर स्वतःहून समोरून फोन करून ते निर्णय अप्रिशिएट करण्याचा मनाचा मोठेपणा देखील शिवराज पाटील साहेबांमध्ये होता आणि म्हणूनच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलं की खरोखर महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय अशा या सगळ्या वातावरणात एक अतिशय दुःखाची अशा प्रकारची परिस्थिती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.